नमस्ते पेरू बागायतदारांनो आणि फळपीक बागायतदारांनो. आणि हे जे आहे ह्या ज्या गाठी दिसत आहेत अशा, तर ह्या निमॅटोडच्या आहेत. ह्या काळपट झालेल्या आहेत आणि यावरती आपण आता ट्रीटमेंट करणार आहे. तर यानंतरनं एक साधारणपणे 12 ते 15 दिवसानंतर तुम्हाला यामध्ये व्हाईट रूट कशा वाढतात किंवा औषध दिल्यानंतरनं काय बदल होतात हे तुम्हाला दाखवण्यात येईल. ह्या अशा काळपट मुळ्या झालेल्या आहेत पहा. आणि हा निमॅटोडचा अटॅक आहे. त्यामुळे तुमच्याकडे बागेमध्ये जे आपण म्हणतो की फळांची संख्या कमी असणं, त्यानंतरनं जी काही फळं असतात तर त्यांची संख्या कमी असणं किंवा खराब होणं फळं, हा हा महत्त्वाचा इम्पॅक्ट हा निमॅटोडमुळे दिसून येतो. आणि हे पहा, हे अशा पद्धतीनं मुळ्यांवरती गाठी ह्या तुम्हाला दिसून येतात. ही जे आहे हे निमॅटोड. आता ह्या औषधाच्या फवारणीनंतरनं तुम्हाला म्हणजे ड्रेंचिंग केल्यानंतरनं यावरती सगळ्यात महत्त्वाचं कंट्रोलिंग कसं होतं, तागाचं पोतं कसं कुजतं पाण्यामध्ये, त्या पद्धतीने ह्या गाठी पूर्णपणे कुजून नष्ट होतात आणि व्हाईट रूट या ठिकाणं या बागेमध्ये तुम्हाला वाढलेली दिसेल. ते सुद्धा दाखवणार आहे. हे असं ह्या ब्रेकडाऊन म्हणजे वाढ जी आहे रूटची ही ब्रेकडाऊन होत गेलेली आहे. हे सगळं जर पाहिलं तुम्ही तर ह्या अशा पद्धतीनं हा निमॅटोड आहे. ह्या अशा गाठी वाढलेल्या आहेत आणि हा साधारणपणे औषधाचं ड्रेंचिंग केल्यानंतरनं 10 दिवसापासून 20 दिवसामध्ये पूर्णपणे कंट्रोलिंग होतं. व्हाईट रूट वाढते. दुसरी गोष्ट तुमचं फ्लावरिंग वाढतं. आणि हे या ठिकाणं पेरूबागेमध्ये काम करतात. तर त्यांना नंतरच्या व्हिडिओमध्ये असतील, त्यांना काय जाणवलं किंवा काय बदल असतील हे त्यावेळेस तुम्हाला नक्की सांगतील की आपण औषध ड्रेंचिंग दिल्यानंतरनं काय झालं, काय बदल झाले हे तुम्हाला त्या व्हिडिओमधून दाखवण्यात येईल. हा व्हिडिओ एवढ्यासाठीच आहे की बागेमध्ये निमॅटोड कसा असतो हा अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असतो. तर त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. आणि ह्या अशा पद्धतीने मुळांवरती गाठी येतात. ह्या भरपूर पुढे गेलेल्या स्टेज आहेत. छोट्या छोट्या स्टेजला, प्रायमरी स्टेजला अशा मुळ्या असताना किंवा या प्रकारच्या मुळ्या आहेत, ह्या मुळ्यांवरती सुद्धा गाठी आहेत निमॅटोडच्या. त्या येण्यापूर्वी जर घेतलं तर तुम्हाला तुमच्या उत्पन्नामध्ये घट होत नाही आहे. दुसरी गोष्ट तुमचं फ्लावरिंग ड्रॉप होत नाही आहे. फळांची क्वालिटी चांगली राहते. दिलेलं न्यूट्रिशन चांगलं अपटेकिंग होतं. यासाठी तुम्हाला बागेमध्ये निमॅटोड कंट्रोल करणं म्हणजे भाजीपाला पीक असेल, फळशेती असेल, फुलशेती असेल, ह्यामध्ये सर्वांमध्ये त्याचा इम्पॅक्ट हा दिसून येतो. तर तो कंट्रोलिंग करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं यावरती काम होणं किंवा यावरती प्रॉपर सोल्युशन मिळणं हे गरजेचं आहे. महागडी 9-10 हजाराची, 11 हजाराची औषधं सोडूनसुद्धा रिझल्ट या ठिकाणं मिळत नाहीत. या ठिकाणं अत्यंत कमी खर्चामध्ये आपण डुमडेर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सीमार्फत रिझल्ट काढून देण्याचा प्रयत्न किंवा 100% रिझल्ट देण्याचा या ठिकाणं आपण यावरती सोल्युशन देत असतो. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. गारा झाला की मग पाण्यामध्ये लगेच जाते. ओके. हे बघा, ही जी बाग आहे त्यामध्ये काय चेंजेस होतील किंवा फळांच्या साईजमध्ये वगैरे तर ते तुम्हाला नंतर दाखवण्यात येतील. आत्ता ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक निरीक्षण करा की ह्यामध्ये सेटिंग वगैरे आहे, फोम वगैरे लावण्याची सुरुवात आपण केलेली आहे. परंतु आता ह्यामध्ये फ्लावरिंग होत नाही आहे, म्हणजे नवीन फुलधारणा होत नाही आहे. तर ती कशी सुरुवात होते हे सुद्धा तुम्हाला याच ठिकाणं दाखवण्यात येईल. साधारणपणे 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान हे सगळे बदल तुम्हाला उद्यापासून पुढे दिसून येतील. कारण या ठिकाणी तुमचं व्हाईट रूट वाढेल. दुसरी गोष्ट न्यूट्रिशन अपटेकिंग वाढेल. तिसरी गोष्ट निमॅटोड कंट्रोल होईल. चौथी गोष्ट तुमचं झाडांची कॅनॉपी डेव्हलपमेंट होईल. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला एकूण न्यूट्रिशनवरती होणारा खर्च कमीत कमी 30 ते 40% तुम्ही कमी करू शकता. हेच या ठिकाणं आपण तुम्हाला गॅरंटीनंच सांगत आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.